बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे अशोकराव गर्जे। आष्टी तालुक्यातील सुरडी या गावचे भूमिपुत्र आणि अनेक वर्षे सरपंच राहिलेले अशोकराव गर्जे हे सध्या आष्टी तालुका दूध संघाचे व्हाईस चेअरमन म्हणून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत। शेतकरी कुटुंबातील अशोकराव गर्जे हे मोठ्या हालाकीमधून शिकलेले आहेत। त्यांचे आईवडील ऊसतोड कामगार होते। त्यांनीही शिक्षण घेताना दूध विकून पैसे उपलब्ध करून शिक्षण पूर्ण केलेले आहे। तसेच घर प्रपंचाला देखील हातभार लावलेला आहे। मागच्या अनेक वर्षांपासून ते आष्टी तालुका आणि परिसरामध्ये लोकप्रिय आहेत। लोकांच्या अडीअडचणीला ते सदैव धावून जातात। म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनी। माझं नाव अशोक म्हातारदेव गर्जे, सुरडी ग्रामपंचायतचा माजी सरपंच आणि आता सध्या आष्टी तालुका दूध संघाचा व्हाईस चेअरमन आहे। माझा आयुष्यातला प्रवास घरोघरी दूध विकणे ते आष्टी तालुका दूध संघाचा व्हाईस चेअरमन इथपर्यंतचा प्रवास हा आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने संपन्न होत आलेला आहे। आत्तापर्यंत गावामध्ये अनेक प्रकारची कामं या सुरडी गावामध्ये केलेली आहेत आणि त्यामधूनच लोकांचा विश्वास एवढा बसलेला आहे की लोकांनी आतापर्यंत 5 निवडणुकात जवळपास मला भरभरून यश त्या ठिकाणी जनतेने दिलेलं आहे आणि त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही। राजकीय क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेत असताना मुळामध्ये त्या व्यक्तीचं कार्य, त्या व्यक्तीची समाजातली इमेज काय आहे ते पाहिलं जातं। कारण तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून किती पदं भूषवली हे महत्त्वाचं नाही, तर किती पद आहे हे खूप महत्त्वाचं असतं। अर्थातच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय असलेलं एक व्यक्तिमत्व आष्टी तालुक्यातील सुरडी या गावचे भूमिपुत्र आणि याच गावच्या ग्रामपंचायतचे मागच्या अनेक वर्ष सरपंच राहिले आणि आत्ता आष्टी दूध संघाचे विद्यमान व्हाईस चेअरमन सन्माननीय अशोकजी गर्जे हे आज आपल्या भेटीला आहेत। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। मला सुरुवात करावीशी वाटते तिथून की सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय होण्याअगोदरचे अशोकराव कसे होते, म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमचे आई वडील, तुमचं कुटुंब आणि एकूणच तुम्ही जो काही त्या काळामध्ये केलेला संघर्ष असेल, तुमचं शिक्षण असेल, त्याबद्दल काय सांगाल? मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे। माझे आई वडील हे ऊसतोड कामगार होते आणि शालेय शिक्षण घेत असतानाच जी काही पैशाची गरज भासायची तर ती सोडवण्यासाठी तुम्हाला सांगतो घरी म्हशी पाळून त्याचं दूध हे मी दारोदार विकत फिरलेला माणूस आहे। आपण संघर्ष करतो, संघर्ष केला पाहिजे, कारण अगदी संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि मिळाला पण नाही पाहिजे खरं तर। तर सुरुवात जी होती, तुम्ही उल्लेख केला की आईवडील हे ऊसतोड कामगार नाही का, लहानपणी जे आईवडिलांना बघितलं तुम्ही म्हणजे काम करताना किंवा त्यांचे कष्ट पाहिले असतील तर काय नेमके कष्ट होते आणि त्या ज्या काही आठवणी आहेत ते सांगा। नाही, त्यांचं जे कष्ट होतं ना ते रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे आणि याच्यातून त्यांची आपण कुठंतरी सुटका करू असं नेहमी मनामध्ये असायचं आणि ते मनामध्ये असल्यामुळंच मी माझं शिक्षण हे बाहेर न जाता आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। शिक्षण घेत असताना निश्चितच अडचणी असतील नाही का, कारण जेव्हा परिस्थिती गरीब असते, हालाकीची असते, तेव्हा शाळेत जायचं कसं मोठा प्रश्न असतो आणि त्या काळामध्ये अगदी ते होतं खरं तर। तर काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर केलेली मात आपण? तर शाळेत कॉलेजला जात असताना इथून एक एस टी होती, तिला जाडदेवळा गाडी म्हणायची। जाडदेवळा पाथर्डी डेपोची गाडी होती, तर ती जाडदेवळा नगर गाडी असायची। त्या गाडीने सकाळी जायचं आणि संध्याकाळी वेलतुरी गाडीने परत यायचं दिवसभराचं शिक्षण घेऊन आणि आल्यानंतर संध्याकाळी अभ्यास वगैरे करायचा आणि शिक्षणाला जेमतेम पैसे कमी असल्यामुळं आष्टीत खोली करून राहू शकत नव्हतो। इथपर्यंतची आमची परिस्थिती हालाकीची। घरची परिस्थिती जर साहेब चांगली असती तर कुठपर्यंत मदत गेली असते असं वाटतं? तर 100% ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझे जे जोडीदार आहेत ते औरंगाबाद सारख्या ठिकाणी गेले
त्या ठिकाणी लॉ वगैरे करून आता माझा एक मित्र आहे बापूराव कवरे म्हणून, तो हायकोर्टाचा वकील आहे आणि एकदम नामांकित वकील आहे. आज एकदम अब्जाधीश अशा प्रकारचे मला असं वाटतं की जर खरंच घरची आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग असेल तर काहीतरी शिक्षक वकील नाही का हो. अगदी पुढच्या टप्प्यावर गेला असतात. परंतु असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच. अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही डगमगला नाहीत तर अगदी खंबीरपणे पाय रोवून उभे राहिलात. तर जे तुम्ही मग उल्लेख केला की आईवडील ऊसतोड कामगार, अगदी गरिबी होती आणि वाटायचं कुठंतरी की ही गरिबी गेली पाहिजे, आईवडिलांचं कष्ट थांबलं पाहिजे. हो. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा वैयक्तिक काय कष्ट केले असतील नाही का? तर काय कष्ट करायचं तुम्ही? मी शिक्षण संपल्यानंतर तुम्हाला सांगतो, एक संकरित गाय घेतली सुरुवातीला, की या भागामध्ये पहिली संकरित गाय सुरडी गावामध्ये मी घेतली आणि तिचं दूध हे डेअरीवरती विकून आमचा घरचा उदरनिर्वाह आम्ही त्याच्यामधून चालवायचो. आणि पुढं 2-3 बहिणी होत्या, त्यांचे लग्न करणे, प्रपंच चालवणे, आईने मी आजारी असते तिचं आजारपणाला लागणारे गोळ्या औषध पुरवणे, ह्या सगळ्या गोष्टी अगदी कष्टातून घरी सर्व शेतीचे कामं मी स्वतः करायचो. बऱ्याच वेळेला बघतो आपण की हल्ली आता की पोरांना एवढी जाणीव नसते नाही का, परंतु तुमचा एक काळ होता की जाणीव राहायची. म्हणजे आईवडिलांची परिस्थिती काय म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरायचे. तुम्ही लक्षात घेतलं की परिस्थिती नाही आपली चांगली बाबा, की आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. अगदी सुरडी या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलं डोईठाण या गावामध्ये कधी काही दूध घातलेलं आहे तुम्ही, अगदी वरव्याने नाही का. म्हणजे वरव्याने दूध घालणारे अशोक, ते अगदी आष्टी दूध संघाचे व्हाईस चेअरमन अशोकराव गर्जे. हा प्रवास आहे आणि हा प्रवास काही सोपा झालेला नाही आहे. तर सांगा म्हणजे कशा प्रकारे हा प्रवास केला? 1993 साली मी एक दूध संस्था उभी केली आणि त्या माध्यमातून गावातील दूध संकलन करायचो आणि तो आष्टी दूध संघाला नेऊन पुरवठा करायचो. तर ती दूध संस्था आज तागायत 31 वर्ष झालं अविरत अशी चालू आहे आणि ती दूध संस्था अगदी कमी नफ्यावरती, म्हणजे मॅनेजमेंटला जेवढा खर्च येईल तेवढ्याच पैशावरती चालल्यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला आणि 93ला चालू केलेल्या संस्थेतून लोकांचा विश्वास बसल्यामुळं 1997ची ग्रामपंचायत मी पॅनल टाकून लढवली आणि त्यामध्ये माझं पॅनल वयाच्या 26व्या वर्षीच जिंकून आलं. असं म्हणतात की दूध विकताना दुधामध्ये जे दुधाचं जे माप असतं मापात पाप करू नये नाही का. आणि मला असं वाटतं की मापात कधी पाप केलं नाही तर अगदी माप ओघळून दूध दिलं असेल नाही का, त्याला मन मोठं लागतं खरं तर. अगदी दुग्ध व्यवसाय करता करता या ठिकाणी स्वतःची संस्था उभी केली तुम्ही, दूध सहकारी संस्था गावामध्ये, आणि मग हळूहळू राजकीय पटलावर आलात. तर राजकारणामध्ये येत असताना जे तुमचे जे आईवडील होते त्यांचा पूर्णपणे पाठिंबा होता का अगदी काही नाही? राजकारण करायला आईवडिलाचा विरोध होता. राजकारण करणं आपल्यासारख्याचं काम नाही, गरीबाचं काम नाही, गरीबाचं काम नाही असं आईवडील म्हणायचे. पण खरंच तुम्हाला सांगतो, मला पैसेच लागले नाही. कारण मी माझ्या आर्थिक याच्या जोरावरती म्हणजे जो धंदा केला त्यातून जो विश्वास संपादन केला तोच विश्वास लोकांनी टाकल्यामुळं मला काय राजकारणात फारसे पैसे लागले नाही आणि मी पहिल्यांदा सरपंच झालो. आणि सरपंच झाल्या त्यावेळेस माननीय आमचे नेते सुरेश अण्णा धस हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला सुरुवात केली. राजकारणामध्ये येत असताना कोणीतरी आपला आयडॉल असतो, कोणातरी सपोर्ट लागतो नाही का. आणि तुमच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अगदी या आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व विधान परिषदेचे आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांचा सहवास लाभला, यांचं मार्गदर्शन लाभलं आणि कुठंतरी वाटलं की चला अण्णांच्या माध्यमातून आपण राजकारण करूया. आता ज्यावेळेला तरुण वयामध्ये संधी भेटली गावचं राजकारण करण्याची किंवा सरपंच होण्याची, तर सरपंच एक युवा सरपंच म्हणून जे आपण काम केलं आहे, मला वाटतं जवळपास 3 टर्म तुम्ही सरपंच होतात नाही? 3 टर्म. तर कशा प्रकारे राजकारण केलं, म्हणजे कशा प्रकारे कार्य केलं, काम केलं? मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस अण्णाच्या नेतृत्वाखाली तर काम करत होतो, परंतु मुंडे साहेब अण्णा हे सर्व एकत्र होते. 97 साली सरपंच झाल्यानंतर गावाच्या ज्या अडचणी त्या अण्णाच्या कानावर घालायचो. असे काही मोठ्या स्वरूपात जर अडचण असले तर मी डायरेक्ट मुंडे साहेब मंत्रालयात सुद्धा जायचो. आमच्या गावाला जोडणारा पूल त्यावेळेस 4 महिने दळणवळण तुटायचं पावसाळ्यामध्ये आणि तो नसायचा. तर तो पूल स्वर्गवासी मुंडे साहेब यांनी, स्वर्गीय मुंडे साहेबांनी तात्काळ मी गेल्याच त्याच दिवशी त्या पुलाला बजेट टाकलं आणि गावाचा पूल जोडून दिला. आणि एक अण्णांनी पुढं पंतप्रधान सडक योजना अटल बिहारी वाजपेयीच्या वाढदिवसानिमित्त जी लॉन्च केली होती, तर मी अण्णाला म्हणालो की आमच्या गावात जायला रस्ताच नाही अण्णा, तर काय केलं पाहिजे. तर ती पहिलीच पंतप्रधान सडक योजना आमच्या गावासाठी दिली आणि
2002 साली नागताळा मुंबई ही गाडी गावात चालू केली त्या रस्त्याने, आणि ती गाडी चालू झाल्यामुळं दुसऱ्या टर्मला माझे 9 सीटं सुद्धा ग्रामपंचायतची निवडून आली होती. मला असं वाटतं की गावासाठी तुम्ही बरंच केलं. गावातील लोक आजही नाव घेतात आणि राजकारण हे फक्त मला खुर्ची मिळावी हा तुमच्या दृष्टिकोन नव्हता खरं तर, नाही का? की आज आपलं कामं करायचं लोकांचं. तब्बल 3 वेळेला सरपंच झालात आणि ज्या वेळेला वाटलं की आता नको आता त्यावेळेला बाजूलाही सरकलात, कारण राजकारणामध्ये कुठं पुढं जायचं आणि कुठं थांबायचं हे ज्याला समजतं तीच व्यक्ती सक्सेस असते, नाही का? तुम्हाला हे बरोबर समजतं हे. तर एक विचारावंसं वाटतं की काम करत असताना जे लोकांची आपण कामं केली तर लोकांच्या भावना काय आहेत आज? नाही, लोक ते माझ्या पाठीशी सतत उभे आहेत. कारण मी जवळपास 5 निवडणुका लढलो, म्हणजे 4 निवडणुका ग्रामपंचायतीच्या आणि 1 निवडणूक पंचायत समितीची, ती घड्याळ चिन्हावर. सुरडी हे गाव भाजपला मानणार आहे. गावात फक्त 50 ते 100 मतं राष्ट्रवादीला जातात, परंतु गावातलाच उमेदवार माझ्या समोरून भाजपकडून उभा होता, तरी गावाने मला त्यावेळेस घड्याळ चिन्हावर 90 मतं जास्त दिली. म्हणजे मी ज्या निवडणुका गावात लढलो त्यावेळेस मला गावाने भरभरून प्रेम दिलं. मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही सुरडी या गावावर जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम गावातील लोकांनी तुमच्यावर केलं, नाही का? राजकारणाच्या माध्यमातून काम करत असताना अनेक आपल्यासमोर आयडॉल असतात, आदर्श असतात. तर तुम्हाला म्हणजे जे आदर्श आहेत तुमचे राजकारणाचे ते कोण आहेत? आमदार सुरेश धस. अच्छा, म्हणजे बोला. आमदार सुरेश धस हे ज्याप्रमाणे आपल्याला सांगतील त्याप्रमाणे काम आतापर्यंत केलं, आणि राजकारणामध्ये ज्यांच्याकडे आपण पाहतो आदर्श म्हणून ते अण्णाकडे पाहूनच आतापर्यंत कारकीर्द आमची चालत आलेली आहे. परत या ठिकाणी आता विद्यमान आपण व्हाईस चेअरमन आहात, नाही का, आष्टी दूध संघाचे. तर एक विचारावं असं वाटतं की एक व्हाईस चेअरमन या नात्याने की आज जी परिस्थिती आहे दूध आणि दुधाचे भाव यावर काय भाष्य करा? नाही, आज जी परिस्थिती आहे ती इतकी बेकार परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना दूध धंदा परवडणारा नाही. पूर्वीच्या काळी काय असायचं, दुधाला जरी भाव कमी होते तर खोराकाचे भाव कमी असायचे, आणि खोराकाचे भाव कमी होते, मजुऱ्या कमी होत्या, चाऱ्याचे भाव कमी होते, त्यामुळे दूध धंदा परवडायचा. पण आता तरी दिवस चांगले येतील, मग तरी दिवस चांगले येतील असं म्हणून हा दूध धंदा चालू आहे. मी जवळपास माझी दूध संघात सुद्धा 3री टर्म आहे. म्हणजे याच्यापूर्वी 2 टर्मला होतो, आता 3री टर्म आहे. आता 3ऱ्या टर्मला अण्णांनी मला व्हाईस चेअरमन केलेलं आहे. परंतु आर्थिक जर विचार केला तर दुधा धंदा आता सध्या परवडणारा राहिला नाही. पाण्यानंतर जर अत्यावश्यक काय असेल तर ते दूध आहे, नाही का? आणि मग दूध आणि दुधाचे भाव, अगदी शेतकरी या ठिकाणी गुरं सांभाळतो, अगदी जे सध्याचे जे काही रेट आहेत दुधाचे ते त्याला न परवडणारे आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये हा दुग्ध व्यवसाय वाचला पाहिजे, यासाठी नेमकी शासनाची भूमिका काय असली पाहिजे? नाही, शासनाने काय केलं पाहिजे की पावडर निर्यात केली पाहिजे दुधापासून तयार होणारी. कारण दूध हे खायला फक्त आपल्या उत्पादित दुधाच्या 14% लोकांना खायला जाते. बाकीचे जे दूध आहे शिल्लक 86% याच्यापासून पावडर आणि इतर उपपदार्थ तयार केले जातात. तर जोपर्यंत पावडर निर्यात होणार नाही तोपर्यंत दुधाला चांगला दर मिळणार नाही, आणि दुधाचा धंदा जोपर्यंत चांगला होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या खिशात 2 रुपये येणार नाही. आणि दुधाचा धंदा जर चांगला झाला तर निश्चितपणे बेकारी हटवायला सुद्धा मदत होईल असं माझं मत आहे. तुम्ही सुरुवातीला जे डोळठाण या गावामध्ये जे दूध घातलं वरवेल, नाही का, त्या काळातली परिस्थिती आणि आताची परिस्थिती काही बदलली अशी वाटते का नेमकं? म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारा जो शेतकरी आहे, नाही का, त्याला मिळणारा मोबदला जो आहे, तुम्ही आता सांगितलं की म्हणजे पुरेसा नाही येतो, पण एक 15-20 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काही बदल वाटतोय का नाही? त्यावेळेस जरी भाव कमी असले तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की खोराकाचे रेट कमी होते, त्यामुळे तो धंदा परवडल्यासारखा वाटायचा. त्यातून आर्थिक गणित शेतकऱ्याचं बसायचं. आता खुराकाचे भाव वाढले नाही, आता खुराकाचे आणि मजुरीचे चाऱ्याचे दर वाढल्यामुळं आता आर्थिक गणित शेतकऱ्याचं बसत नाही, ते कोलमडत होतं त्या धंद्यामध्ये. सध्या आष्टीचा जर विचार करा आपण या तालुक्याचा, तर मग काय नेमकी परिस्थिती आहे? आष्टी तालुक्यामध्ये तर मराठवाड्यात नंबर 1ची दूध आहे. आष्टी तालुक्यात साधारणतः सर्व मार्गाने विकलं जाणारं दूध हे जवळपास 2 लाख लिटरचं पुढं आहे. आमच्या आष्टी तालुक्यात दूध संघाला जवळपास 1 लाख लिटर दूध सध्या शेतकरी घालतात. एक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून, नाही का, तुम्ही स्वतः शेतकरी आहात आणि परत व्हाईस चेअरमन आहात, म्हणजे खुर्चीत पण आहात, पण एक वाटतं की जो सध्या जो भाव मिळतोय तो योग्य नाही, थोडासा आणखी वाढला पाहिजे की जेणेकरून शेतकरी बांधवांना तो परवडेल. साहेब, मला विचारावं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका आहेत, नाही का, आणि तुम्ही अगदी अण्णांच्या जवळचे आहात, तर अण्णांच्या माध्यमातून
अण्णा सांगतील तसं अगदी येणाऱ्या काळामध्ये कुठली निवडणूक लढवायला जास्त आणखी आवडेल तुम्हाला? निवडणुकीचं काय आहे, बाबत जर बोलायचं झालं तर अण्णा जो काय आदेश देतील तो सर्व कार्यकर्त्यांना पाळावा लागतो. आमच्याकडे अशी पद्धत आहे की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मागून काय मिळत नाही. अण्णांनी ठरवलं तर तो रंकाचा राजा एका मिनिटात करून टाकतात. त्याच्यामुळं काय अपेक्षा व्यक्त करणं हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्यासाठी पक्ष म्हणजे अण्णा हे आपला पक्षच नाही का, म्हणजे अण्णांच्या माध्यमातून आपलं कार्य करायचं आहे. पाहिले आपण की बऱ्याच वेळा काय असतं की आपल्यातला अहमपणा, मीपणा जास्त असतो आणि मग आपण चालत जातो आणि मग कधी कधी आपण दिशा भरकटतो. परंतु आपल्याबरोबर जर आपलं नेतृत्व कणखर असेल, खंबीर असेल, पाठीराखा असेल तर आपण कधीही दिशा भरकटत नाहीत. अशोकजी गर्जे यांच्या पाठीमागे नेहमीच या ठिकाणी या आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व विधान परिषदेचे आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांचं मार्गदर्शन नेहमीच राहिलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते आजवर कार्य करत आलेले आहेत. तर अण्णा म्हटले लढा तर निश्चितपणे कुठलीही निवडणूक लढण्यास ते तयार आहेत. कारण अगदी पहिल्यापासून त्यांच्या माध्यमातून काम केलं असल्यामुळे या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातूनच पुढेही काम करायचं आहे असं ते सांगतायत. मी एवढं सांगेल की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या हातनं या ठिकाणी लोकांची सेवा होत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी सुरडी गावचे माजी सरपंच, सामाजिक राजकीय जीवनामध्ये सक्रिय असलेले आणि आष्टी दूध संघाचे विद्यमान व्हाईस चेअरमन सन्माननीय अशोकजी गर्जे यांच्यात साधला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.